भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा मुद्दा आता गंभीर बनलाय। 181 पैकी तब्बल 142 कर्मचाऱ्यांचे पडताळणी अहवाल अद्याप सादर झाले नसल्यामुळे त्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनावर टांगती तलवार निर्माण झाली आहे। भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 181 दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी अद्याप 142 जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शिक्षण विभागाकडे अद्याप प्राप्त झालेले नाही। 8 मार्चपर्यंत केवळ 39 जणांचे अहवाल प्राप्त झाले। प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी 30 दिवसात दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचं वेतन काढण्यात येणार नाही असं पत्र 24 फेब्रुवारी 2026 रोजी काढलं होतं। त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास 142 कर्मचाऱ्यांचं वेतन अडचणीत येण्याची शक्यता आहे। दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तसंच राज्यातील सर्व विभागातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितलं। त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखांनी पत्र काढून त्यांच्या अधीनस्थ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रांची शल्य चिकित्सकांकडून पडताळणी करून अहवाल सादर करण्यास कळवलं होतं, परंतु अद्यापही या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे। शिक्षक प्रवर्गातील एकूण 181 कर्मचाऱ्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र पडताळणीसाठी शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा यांच्याकडे पाठवलं होतं। त्यांच्यापैकी 39 कर्मचाऱ्यांचे अहवाल सद्यस्थितीत प्राप्त आहेत आणि उर्वरित कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत। त्यामुळे या महिन्याअखेर आपण सर्वांचे अहवाल तात्काळ मागवलेले आहेत। ज्या कर्मचाऱ्यांचे अहवाल यामध्ये तपासणी होऊन येणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांच्या प्रमाणपत्रामध्ये त्रुटी असतील त्यांच्यावर तर नियमानुसार कार्यवाही होईल, परंतु ज्यांचे अहवाल विनाकारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे येणार नाहीत अशांच्या बाबतीमध्ये त्यांचं वेतन थांबवण्याचे आदेश आम्ही या स्तरावरून निर्गमित केलेले आहेत।